टीझर आपण लॉन्च झालेला आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असे शब्द जे आम्हाला तुझ्याकडून ऐकायला म्हणजे आम्ही ऐकलेत आणि त्याशिवाय तुझा स्वर जो खूपच सुरेल आहे. कसा अनुभव होता एकूणच मंदार, काय सांगशील? स्वप्नाताईबरोबर काम करायचा अनुभव नेहमीच मजेशीर असतो खूप, किंवा आपण आनंद देणारा असतो, कारण तिच्यासोबत मी आत्तापर्यंत मितवा केलेला आहे आणि सिद्धू ऑल्सो वॉज देअर. सो स्वप्नाताई, निलेश मोहरीर, अवधूत गुप्ते, रोचक कोहली, सिद्धार्थ महादेवन, स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे, हे जे काय कॉम्बिनेशन आहे ना, हे कॉम्बिनेशन खूप म्हणजे जसं स्वप्नाताई तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं असेल, खूप धमाल मस्ती सगळ्या पद्धतीचं, ज्याला आपण वियर्ड किंवा विचित्र किंवा काही त्याला शब्द नाही आहे, अशी सगळी धमाल मस्ती चाललेला हा चित्रपट आहे. नावाप्रमाणे कलरफुल आहे, हलका फुलका विनोद असणारे, हलका फुलकी त्याच्यात कथा असणारे. कथा आपण रिव्हील करू शकत नाही, पण गाणी लिहायला मला नक्कीच मजा आली. कारण एक गोष्ट मला खूप चांगली सांगायची आहे. सिद्धू हा जसा उत्तम गायक आहे तसा तो उत्तम संगीतकार पण आहे. सो सिद्धू आणि माझं एक बॉन्डिंग गीतकार संगीतकार पण झालेलं आहे. आणि त्याच वेळेला आम्हाला कळलं की सिद्धू एक गाणंगार आहे. तो वापस एक बरं कोण गातं ह्याच्यावर पण शब्द अनेक वेळा ठरतात. अवधूत आणि सिद्धू वॉज देअर म्हटल्यानंतर ती धमाल असणार, जी पडद्यावर दिसणार आहे ती माईकच्या मागे झाली. आणि ॲक्च्युली त्या गाण्याचा एक्सपिरियन्स आज सांगेल, पण ॲक्च्युली दोघांनी एकत्र माईक लावून गायलेलं ते गाणं आहे. असं होत नाही एक गायक येऊन जातो, मग दुसरा कधीतरी 15 दिवसांनी येतो, मग त्याला मॅच करून दुसरा गातो. सो ओव्हर टू सिद्धू. मला वाटतं की गाण्याबद्दल मजा नाही सांगावी. नक्कीच. काय सांगशील तू एकूणच रेकॉर्डिंगच्या कशा पद्धतीचा अनुभव होता? ते गाणं जेव्हा सर्वप्रथम तुझे जे शब्द जेव्हा वाचलेस, मनात काय नेमका भाव होता आणि जेव्हा ते प्रत्यक्षात ते गाताना सुद्धा कसं ते? आय थिंक आमचं आणि स्वप्नाजींचं ऑलमोस्ट लाईक अ फॅमिली रिलेशन आहे. खूप वर्षांपासून आम्ही ओळखतो आणि व्हेरी क्लोज. तर whenever she calls to sing a song for her किंवा टू गेट असोसिएटेड, मी त्यांच्यासाठी खूप कंपोज पण केलं आहे. तर इट्स ऑलवेज अ प्लेजर. अँड मी जेव्हा गेलेलो स्टुडिओला, मला या चित्रपटाबद्दल ऑलरेडी माहिती होतं, कारण का आय वॉज क्लोजली असोसिएटेड विथ द स्टोरी. वी हॅड डिस्कस्ड इट बिफोर. तर मी खूप एक्सायटेड होतो बिकॉज आय गॉट टू सिंग फॉर रोचक. फर्स्ट ऑफ ऑल मी त्यांच्यासाठी पण गायलं आधी. सो ही इज अ ग्रेट कंपोजर अँड इट्स ऑलवेज फन वर्किंग विथ हिम. तर प्लस दिस फिल्म फुगे, प्लस स्वप्नाताई, प्लस आर मॅन हू इज रिटन the lyrics, plus so many pluses, Subodh ji is there, Swapnil ji is there, and the whole team. I think तो खूप एक्सायटेड होतो. आणि स्टुडिओला गेलो तेव्हा रोचक सॅड ही वॉन्टेड टू रेकॉर्ड इट, जसं की आम्ही ॲक्च्युली लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कसं 2 कॅरेक्टरसाठी 2 सिंगर्स गाणार आहोत, असं दे सेटअप 2 माइक्स आणि लिटरली द होल सॉन्ग आम्ही 1 शॉटमध्ये we were singing full songs and full chunks. Like he was singing his part, then I had to come in with my part. Like how you would do it show मध्ये. And you rarely get असे opportunities की studio मध्ये when composers let you do this, when directors are okay with it. तर खूपच मजा आली. The composition is fantastic. मी अजूनही पाहिलं नाही त्याचे visuals, but I'm sure सगळे बोलत आहेत की it's amazing. So the story is great. I think definitely it's going to reach out and it's going to be a big hit. या सिनेमातली एक खासियत म्हणजे गोव्याला हा सिनेमा शूट करण्यात आला आहे. तर त्या पद्धतीचे शब्द आणि त्या पद्धतीचा एक लहेजा येणंसुद्धा अपेक्षित होतं. तर हे सगळं सुचण्यामागचं कारण आणि तुम्हाला दोघांना हे तुलासुद्धा विशेषतः हे गाताना ज्या पद्धतीने एक फील यायला हवा, एक तो जोश असायला हवा, तो सुद्धा तुझ्यामध्ये आलेला. तर ते सगळं काय होतं या मागचं गंमत, तू काय सांगशील? आय थिंक एक मस्त पार्ट आहे. यू डिड दॅट. पारंपरिक. आई नो बट इज गोवन. ये गाने में यूज किया है, बहुत अच्छे से यूज किया है. सो टू गेट दैट यू हैव टू गिव क्रेडिट टू रोचक. सो आई थिंक रोचक हैज टू बी गिवन क्रेडिट. बहुत अच्छा किया है. एंड जो वर्ड्स भी इन्होंने यूज किया आय थिंक ॲक्च्युली ते खूप यंग आहेत. खूप त्याला म्हणून आपण टीझिंग. बिकॉज मला जेव्हा कळलं की सिद्धूचं गाणं हे कन्फर्म होतं, आमचं पहिल्या डिस्कशनमध्ये स्वप्नाताई आणि माझा सिद्धू कन्फर्म. हां, दुसरा आवाज अवधूत आहे म्हटल्यानंतर सो मी असं म्हणजे मी आता ओपन झालो. अभी मैं कुछ भी लिखेगा ये दोनों लोग मजा करेंगे, उधर धमाल करेंगे काइंड ऑफ. आणि ॲज यू आस्क की या पद्धतीचं लाईक, आणि त्याच्यात एक जागा अशी आहे की तोडू ना पिंजरा. मेन तुम्हाला त्याचे छोटे इमोशन्स पण आहेत. त्या दोघांची बॅकस्टोरी काय आहे हे गाण्यातनं तुम्हाला जेव्हा रिव्हील होत जाईल तेव्हा ती मजा आहे. आणि ॲज यू आस्क की गाणं गोव्यावर चित्रीकरण झालं आहे तेव्हा काय वेगळं म्हणजे स्वप्नाताईचं नरेशनच ऑलवेज एवढं एनर्जेटिक आणि एवढं असं लाईव्हली असतं ना की तुम्हाला काही असेल तरी तुम्ही ते तितक्याच एन्थूने ते काम करता.
सेम विथ अनदर सॉन्ग जे लव्ह सॉन्ग आहे निलेश मोरेने केलं, ते अजून आता आपल्याला रिव्हील झालं नाही आहे, ते पण असंच पेपी आहे जे जान्हवी अरोरा गायली आहे. यू कॅन इमॅजिन की स्वप्नील बांदोडकर अँड जान्हवी अरोरा म्हटल्यानंतर तो एक वेगळा काय कॉम्बिनेशन असेल. सो सिद्धू, अवधूत, स्वप्नील, जान्हवी आणि परत अवधूतचं एक वेगळं गाणं, असे 3 वेगवेगळे फ्लेवर ॲट द सेम टाईम एका फिल्ममध्ये मिळत आहेत, विच इज, आणि हे कलरफुल फुग्यांसारखं कलरफुल आहे. नक्कीच सिद्धार्थ, जाता जाता एक खास झलक तुझ्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल, फक्त राजश्री मराठीच्या प्रेक्षकांसाठी. मन मौजी जगायचे, स्वच्छंदी उडायचे, रंगबिरंगी जिंदगीचे हे फुगे, हे फुगे. थँक्यू. हॅलो, मी मंदार सोळकर. डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी. थँक्यू.